कधीतरी जागा चेंज केली पाहिजे. तीच ती जागा बघून तुम्ही पण कंटाळा असेल. थोडं आता 2-3 दिवसापासून जरा मस्त वाटतंय. पाऊस कमी आहे आणि ऊन पण आलं चांगलं मस्त एकदम. पण भरपूर दिवसातून करतो की असं ऑमलेट मी कधी केलं नाही ते बघा. त्यामुळे तुटलं पूर्ण, पण ठीक आहे, ट्राय करत राहतोय. हळूहळू असं रेसिपी काय ना काहीतरी बनवायचं. तर गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडंसं उठायला लेटच होतं आजकाल, कारण रात्री झोपायला लेट होतो कामामुळे. थोडंसं काम करत करत होतं, पण ठीक आहे, आपण उठतोय. आज पण 6:30ला उठलो मी. 6ला उठत होतो, 6:30ला उठलो. आणि चला फटाफट आपण आता हातरून आवरून घेऊया, हातरून काढून घेऊया आणि मग आपल्या कामाला लागूया. पाणी पिऊन घेऊया. अरे हा, हे बघा काय भारी फुल आले, ब्लूवालं. एक नंबर वाटलं आता. हे थोडंसं म्हणजे हे झाड आहे ते ब्लूचं आहे आणि तिकडे झाड आहे ते व्हाईटवालं आहे. नाही, इथे पण व्हाईट पण आहे, दोन्ही आहेत. मस्त वाटतं. तर आज आपण इथेच पाणी पिऊया. रोज आपण हॉलमध्ये जातो, पण आज आपल्याला इथंच प्यायचं आहे. कधीतरी जागा चेंज केली पाहिजे. तीच ती जागा बघून तुम्ही पण कंटाळा असेल. काय गॅलरी तिथे हॉलमध्ये जाऊन पाणी पितो सारखं कधीतरी इकडे आहे. त्यामुळे आज मी इकडे आलो आहे. काली मशीन अर्धा दिवस बंद झाली होती, तुम्ही बघितलं असेल. पण काल संध्याकाळी आल्यानंतर हे बरोबर आपलं ऑटोमॅटिक पाणी गेलं. मी चालू करूनच गेलो होतो, ऑटोमॅटिक पाणी गेलं आणि मग झाले धुवून कपडे. तर संध्याकाळी येऊन मग मी कपडे वाळत घातले. तर चला फटाफट खाली जाऊया वॉकिंग करायला, चावी घेऊन, कारण चावी विसरताना कामा नाही. अर्धा तास वॉकिंग करून मग रिटर्न यावे लगेच. तर थोडं आता 2-3 दिवसापासून जरा मस्त वाटतंय. पाऊस कमी आहे आणि ऊन पण आलं चांगलं मस्त एकदम. तर विचार करतो आहे, म्हणजे असं कन्फर्म नाही केलं आहे, पण असं विचार करतो आहे की संध्याकाळी जिम जॉईन करावी. कारण सकाळी थोडंसं वॉकिंग करून संध्याकाळी समजा आपण 7-8 वाजता तरी आलो तर 8 ते 9 आपण जिम करू शकतो. तर असा विचार आहे. इम्प्लिमेंट करायचं की नाही तिथं बघूया आपण, पण प्रयत्न करायला सुरुवात करूया आपण. थोडेसे 1-2 प्रॉब्लेम आहेत, म्हणजे थोडेसे इश्यू आहेत, त्यामुळे मी थांबलो आहे. ते सॉल्व्ह झाले ना कमी मी जिम जॉईन करेन. तोपर्यंत असंच थोडं वॉकिंग करत सवय लावायची. तर वॉकिंग झालेलं आहे, थोडं तर रेस्ट करूया. आपल्या चहा सांडलं वाटतं, दुसऱ्या चेअरवरती बसूया. थोडं 5-10 मिनिटं रिलॅक्स करून मग जाऊया. तर चला फटाफट निघूया वरती, कारण उशीर होतो चालला आहे. आणि डबा तर आज येणार नाही. आणि बघूया, इडली तर कालची काय आवडली नाही, आपण ती परत नाही घेणार. बाहेर जाऊन काहीतरी खाऊया. तर फायनल सर्व आवरून झालेलं आहे. आता कपडे वगैरे चेंज करतो आणि मग ऑफिसला निघतो. चला तर मग बाय बाय. तर मी घरी आलेलो आहे, फायनली फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि सारखं मध्ये मध्ये माझं कसं व्हायचं, लेट व्हायचो मी यायला आणि मग परत बाहेरून खाऊन यायचो आणि मग घरी बनवायला काय व्हायचं नाही. पण आता ठरवलं आहे की ॲटलिस्ट घरी आलो 7-8-9 वाजेपर्यंत आलो तरी थोडं तरी काहीतरी घरी बनवायचं आणि घरीच खायचं असं ठरवलं आहे. तर बघूया कसं जमतं आपल्याला काय. तर आता येताना मी हे बघा हे घेऊन आलो आहे, ब्रेड घेऊन आलो होतो, अंडे आणलेत आणि मिरची, कोथिंबीर आणि अद्रक. तर अशा 3 गोष्टी आणल्यात. म्हणजे आता ब्रेड ऑमलेटच करायचं ठरवलं आहे. झटपट जे बनेल ना तसं मी ट्राय करणार आहे. आणि चला मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. 2 कांदे घेतलेत आणि थोडा लसूण,
आणि बाकी कोथिंबीर मिरची आणि आलं तर आहेच. हे अंडी बाहेर काढून ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये कचरा टाकता येईल. जास्त अंडे नाही आणले मी, 3च अंडे आणलेत जेणेकरून थोडंसं आपल्याला बनवता येईल. जास्त बनवून तर राहील सकाळपर्यंत. लसूणचे मी 3-4च पाकळ्या घेतल्या, जास्त नाही घेतल्या. तर पहिला कांदा आहे ना बारीक चिरून घेऊया. अद्रक थोडंसं असं सोलून घेऊया. अद्रक टाकतात की नाही तेच माहीत नाही, पण बघूया आपण टाकून कसं लागतं. थोडं चेचून बिचून मस्तपैकी. मी अख्खी नाही घेणार, मिरची चेचून घेणार आहे. अद्रक लसूण त्याचं पेस्ट करणार आहे आणि कोथिंबीर थोडीशी चेचून बिचून मस्त ते मिक्स करून मग ट्राय करणार आहे. तर थोडी कोथिंबीर घेऊया, जेवढी पाहिजे तेवढी साफ करून घेऊया म्हणजे काय टेन्शन नाही राहायचं. एवढी कोथिंबीर बस झाली, ही बाकीची ठेवून टाकू तशीच. एवढी बस झाली, धुवून घेऊया. एवढी धुवून घेतलेली आहे. तर हा खलबत्ता भरपूर दिवस यूज नव्हता केला, त्यामुळं मस्तपैकी धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक, ही लसूण आणि या पूर्ण मिरच्या टाकून द्याव्या, कारण एवढं तर लागणारच आपल्याला बघा. अद्रक लसूण आणि मिरची आणि हे थोडं चेचून झाले की मग ह्याच्यामध्ये मग ही कोथिंबीर टाकूया. आता एवढे मिरची टाकल्यात का त्याच्यात तिखट होते की काय माहीत, पण ठीक आहे बघूया, ट्राय करूया. काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट केलं गरजेचं आहे. कोथिंबीर पण टाकूया. झाले बऱ्यापैकी. आता आपण अंडी आणि हे मिक्स करून घेऊया पटापट. तर हा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3 अंडी टाकूया पहिले. त्याच्यात खपचे पडल्यात, तर हे आता आपण फेटून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा टाकूया. हे जे पेस्ट केलं आपण ते टाकूया. थोडंसं मस्तपैकी तिखट लागेल. आता ह्याला पण मस्तपैकी फेटून घेऊया. त्याच्यामध्ये आपण सगळं मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद आणि हे जिरे, थोडं जिरं टाकतो म्हणजे थोडंसं मला जिरे आवडतात, मस्त लागेल थोडंसं. आणि हळद 1 चम्मच, छोटासा 1 चम्मच टाकला आहे मी. मीठ आणि आमचा हा घाटी मसाला आहे तर तो 1 चम्मच टाकतो, कारण त्यात मिरची आहे त्यामुळे थोडासा छोटावाला 1 चम्मच टाकला आहे. त्याला मस्त आता आपण फेटून घेऊया.
तर मला वाटतं बऱ्यापैकी फेटून झालेलं आहे. तर बऱ्यापैकी फेटून झालेलं आहे पूर्ण आणि रेडी झालेलं आहे. तर आपण पॅन काढूया. तर पॅनमध्ये हे मस्त ऑमलेट बनवतं. आता याची किती 2 ऑमलेट बनवायचा प्रयत्न करूया, मग नंतर ते बरं पडेल. 2 ऑमलेट बनवलं तर 4 ब्रेडला लावून खाता येईल बरोबर. अर्ध्याहून जास्त चम्मच टाकला आहे मी. एक छोटं ठेवलं आहे बाजूला. लगेच तुटते ऑमलेट. खूप पातळ झालं वाटतं. तर आपण भरपूर दिवसातून करतो की असं ऑमलेट मी कधी केलं नाही. तर बघा, त्यामुळे तुटलं पूर्ण, पण ठीक आहे, ट्राय करत राहतोय. झालंय बऱ्यापैकी, तुटले पण ठीक झाले. असं बिघडले पूर्ण, तर ठीक आहे, आपल्याला काय स्वतःलाच खायचं आहे. चल ते झालं. ब्रेड गरम करूया. ॲक्च्युली माझ्याकडे ना मी बटर नाही आणला, त्यामुळे डायरेक्ट असंच थोडंसं वाफवलं होतोय, असंच गरम करतोय. 4 झाले, अजून 2 करूया म्हणजे झालं. चला, बंद केलेलं आहे. गरम गरमच आपल्याला रेडी करून देऊया. तर चला, फायनली आपले हे तुटके फुटके झालेलं ऑमलेट रेडी. हे आपण मेयोनीज आणलेलं आहे, मेयोनीज लावूया.
ॲक्च्युली स्मेल चांगला येतोय, भारी वाटतंय. भरपूर गरम आहे. ते जरा जास्त भरूया, जे बाकी राहिले ना ते पण भरून टाकू याच्यावरती. कारण ब्रेडमध्ये ठेवलं तर चांगलं लागेल, नाही तर मग ते मजा येणार नाही खायला. तर फायनली आपलं हे ब्रेड ऑमलेट रेडी झालेले आहेत. तर आपण आता याला ट्राय करूया. तर चला, ब्रेड ऑमलेट रेडी आहे आणि आपण आता खायला सुरुवात करूया. ॲक्च्युली मी थोडंसं छोटा व्हिडिओ काढण्यासाठी मी हे थोडं खाल्लेलं आहे, पण आता आपण बाकीचं खाऊन टाकूया हळूहळू. भरपूर दिवसांनी बनवलं मी, आता हळूहळू असं रेसिपी काय ना काहीतरी बनवायच्यात. टेस्ट खरंच चांगलं झाली आहे. मला वाटलं थोडंसं 19-20 होईल, पण टेस्ट चांगलं झालं आहे. तर आता मी ऑमलेट संपून घेतो आणि आजचा दिवस आपण इथं एंड करूया, म्हणजे हा व्हिडिओ पण इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.